जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी। शिंदे गटाला उतरती कळा। शिंदे गटाचा हा बडा नेता लागलाय अखेर ठाकरे बंधूंच्या गळाला। राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंच्या एकीचा परिणाम मुंबईत दिसायला सुरुवात। भाजपा शिंदे गटात अस्वस्थ वातावरण। अनेक माजी नगरसेवक नेते सुद्धा गळाला लागणार। आता हा खासदारच शिंदे गटाचा फुटायला सुरुवात झालेली आहे। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटात अनेक माजी आमदार, माजी खासदार, अनेक नेते, शाखा प्रमुख, माजी नगरसेवक यांनी प्रवेश केला होता। आता मात्र महाराष्ट्राचं आणि मुंबईचं राजकारण हे पूर्णतः बदलायला सुरुवात झाली आहे। फक्त आणि फक्त ठाकरे बंधूच या महाराष्ट्राला तारू शकतात असं मराठी माणसाचं मत बनलं आहे। आणि भाजपाही गुजरातकडून आणि अमित शहा, नरेंद्र मोदी यांचंच काम करते, त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही अशी मराठी माणसाची धारणा बनायला सुरुवात झालेली आहे। विधानसभेमध्ये जरी यश मिळालं असलं तरी आता मात्र भाजपाचं आणि त्यांचे सहयोगी पक्ष शिंदे गट आणि अजितदादा यांचं काहीच खरं नाही असं दिसायला सुरुवात झालेली आहे। त्यातच परिपाक म्हणून 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे भेटायला मातोश्रीवर गेले आणि चक्क मनसे सैनिक आणि शिवसैनिक यांनी गुलाल उधळत सगळीकडेच जल्लोष व्यक्त केला। परंतु मीडियामध्ये स्पष्ट दिसत होतं की शिंदे गटाच्या नेत्यांच्या आणि भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यांना अपेक्षा नव्हती की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे आणि मातोश्रीवर शुभेच्छा द्यायला, आलिंगन द्यायला जातील। परंतु राज ठाकरे यांना सुद्धा माहीत झाले की भाजपा शिंदे गट हा महाराष्ट्र द्वेषी आहे आणि जसं गुजरातवरून आदेश येतात तसेच ते वागतात। त्याचाच परिपाक म्हणून शिंदे गटाचे माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे सुद्धा 2 दिवसापूर्वी असंच बोलले की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असेल तर मराठी माणसाचं कल्याणच होईल आणि मराठी माणसाची ताकदच वाढेल। त्यांच्याच मते गेल्या काही महिन्यांपूर्वी व 1.5 वर्षापूर्वी त्यांना जे लोकसभेला तिकीट नाकारून रवींद्र वायकर बाहेरून आलेले त्यांना शिंदेनी दिलं, तेव्हापासून गजानन कीर्तीकर हे नाराज होते। कीर्तीकरांचे सुपुत्र हे ठाकरेंच्या सोबत नेहमी असतात व ते ठाकरेंच्याच पक्षात राहिले, परंतु गजानन कीर्तीकर हे मात्र शिंदेंकडे आले होते। मात्र त्यांचा भ्रमनिराश झालेला दिसत आहे आणि त्यांनी जेव्हा जेव्हा वक्तव्य केली ती भाजपाविरोधात आणि शिंदे गटाविरोधातच केली होती। आणि त्यांचं म्हणणं होतं की ठाकरे हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर मुंबईत असेल किंवा महाराष्ट्रात चांगली ताकद निर्माण होईल आणि देशात ठाकरे ब्रँड हाच सगळीकडे चांगला दिसेल आणि त्याचंच कार्य दिसेल। त्यामुळे शिंदेंना सोडून जाण्याची त्यांची इच्छाही लपून राहिली नव्हती। त्यामुळेच काही दिवसापासून ते शिंदेविरोधी व शिंदे गटांच्या विरोधात वातावरणच तयार करत होते। आणि 2 दिवसापूर्वी जसं युती मनसे आणि सेनेची होणार असं स्पष्ट दिसत असताना आता गजानन कीर्तीकर यांना मात्र मातोश्रीचे वेध लागलेले दिसत आहे। आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकीनंतर आता गजानन कीर्तीकर हे पुन्हा ठाकरेंच्या भेटीला जाऊन पुन्हा पक्षप्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात आता गजानन कीर्तीकर हे बडे नेते शिंदे गटाचे आहेत, तेच गळाला लागण्याची शक्यता आहे। तर असेच जुने माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील किंवा इतर मोठे पदाधिकारी हे सुद्धा ठाकरेंच्या गळाला मुंबईतील लागणार आहेत। कारण मुंबईतलं वातावरण बघता दोन्ही ठाकरे बंधूंना अतिशय पूरक असं आहे। त्यामुळे जे कोणी ठाकरेंच्या बाजूने उभे राहतील, निवडणुकीला उमेदवार असतील, ते निवडून सहज येणार, कारण मराठी मतही ठाकरेंच्या बाजूला आहेत, यात काही शंका नाही। तसेच मुस्लिम समाज असेल किंवा इतर समाजसुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंना चांगला मानतो। त्यामुळे आता येणाऱ्या काळात आता ठाकरे बंधूंना चांगला पाठिंबा मुंबईतून असेल किंवा महाराष्ट्रातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ठाकरेंचाच बोलबाला राहील, यात काही शंका नाही। म्हणूनच गेल्या काही दिवसापासून अनेक जण संपर्कात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपा शिंदे गटाला असेच मोठे धक्के बसणार आहेत व लवकरच कीर्तीकर यांचा सुद्धा पक्षप्रवेश होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं
येणाऱ्या पुढील काळात भाजपला शिंदे गटाला असेच मोठे धक्के बसून मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचाच झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं, कोणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकावा? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.